नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मंडळी, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी का जाऊ नये याचं कारण शास्त्रात काय सांगितलं आहे हे जाणून तुम्ही थक्क व्हाल। तेच कारण आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। तर मंडळी, बहीण भाऊ ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे रक्षाबंधन। यंदा यावर्षी रक्षाबंधनाचा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे। आपण पाहतो दरवर्षी बहिणी आपल्या भावाच्या घरी येतात आणि त्यांना राखी बांधतात आणि त्यांच्या सुख समृद्धीची कामना करतात। बऱ्याचदा असेही दिसून येते की भाऊही रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जातात, परंतु असे चुकूनही करू नये, कारण यामागे असलेलं धार्मिक कारण जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल। तर मंडळी, भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनाबद्दल हिंदू धर्मात अनेक श्रद्धा आणि नियम आहेत, जसे की राखी बांधण्याची योग्य पद्धत, भद्रा काळात राखी न बांधणे, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीचे भावाच्या घरी येणे इत्यादी। तसं पाहायला गेलं तर अनेक वेळा विविध कारणांमुळे बहीण तिच्या पालकांच्या घरी येऊ शकत नाही, म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी जातो। तर शास्त्रानुसार पाहायला गेलं तर असं चुकूनही करू नये, कारण रक्षाबंधन या सणाशी संबंधित एक पौराणिक कथा आहे। ती अशी की एकदा राक्षस राजा बळीने भगवान विष्णूंना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान मिळवले होते, ज्यामुळे सर्व देवदेवतांना काळजी वाटली की राजा बळी त्याचा गैरवापर करेल। मग देवतांनी भगवान विष्णूंना त्यांची चिंता व्यक्त केली। मग भगवान विष्णूंनी राजा बळीचा अभिमान मोडण्यासाठी वामनाचे रूप धारण केले आणि राजा बळीकडून भिक्षा म्हणून 3 पावले जमीन मागितली। राजा बळीने वामन यांची विनंती स्वीकारताच देवाच्या वामन अवताराने एक विशाल रूप धारण केले। मग त्याने पहिल्या पावलात स्वर्ग आणि दुसऱ्या पावलात पृथ्वी मोजली। तिसऱ्या पावलासाठी राजा बळीने वामनासमोर आपले डोके ठेवले, कारण राजा बळीला समजले की भगवान विष्णू स्वतः भिकारी वामनाच्या रूपात आले आहेत, म्हणून त्याने तिसरे पाऊल उचलण्यासाठी स्वतःचे शरीर परमेश्वराला समर्पित केले। यामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी बळीला पाताळ लोकाचा राजा बनवले। बळी पाताळ लोकाचा राजा होताच त्यांनी भगवान विष्णूंनाही पाताळ लोकात राहण्याची विनंती केली। मग राजा बळीच्या आग्रहावरून भगवान विष्णू वैकुंठ सोडून पाताळ लोकात राहू लागले। यामुळे देवी लक्ष्मीला काळजी वाटली। मग देवी लक्ष्मीने तिच्या पतीला वैकुंठात परत आणण्यासाठी एक रणनीती अवलंबली। तिने ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले आणि पाताळ लोकात गेली आणि राजा बळीला आपला भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली। राजा बळीने आनंदाने तिची इच्छा मान्य केली आणि आई लक्ष्मीने बळीच्या मनगटावर राखी बांधताच तिने राजा बळीला तिचा पती विष्णूला परत पाठवण्यास सांगितले। राजा बळीने त्याचे वचन पाळत भगवान विष्णूंना वैकुंठात परत जाण्याची परवानगी दिली। तेव्हापासून असे मानले जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी नेहमीच बहिणीने तिच्या भावाच्या घरी जावे, भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जाऊ नये। भाऊबीजेच्या दिवशी भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जावे। तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।